पहिला बॉल श्रेयसचा विजय साडी. लोवर फुल टच बॉल होता, हवेमध्ये बॉल होता, भरपूर उंच गेलाय, दूर नाही गेला, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. फिल्डिंग केलं, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. पहिल्या बॉलवरती एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र एक. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतात विजय मात्रे आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांचा मॅच. एक बॉलचा केस संपला, धावा फलकावरती एक. षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन पुन्हा गोलंदाज तयार आहे. श्रेयस स्ट्रायकरवरती अक्षय सांडी सोडून दिला बॉल. बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंचाने सांगितलं वाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 2. एक बॉल आतापर्यंत फेकून झाला, धावसंख्या 2. पुढचा बॉल, पुन्हा एक चांगला बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी मॅनेज कडून झाला होता. रन घेण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड. अशा वेळी परफेक्ट मॅनेज पाठीमागे होता. त्याने 22 पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय, कारण एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिट देखील ठरू शकला असता. त्या ठिकाणी थोडं लक्ष नव्हतं गोलंदाजाचं श्रेयस गुरवचं, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. ॲक्युरन्सी तुमची खूप महत्त्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ज्यावेळी खेळतायत त्यावेळी बाकीच्या सर्व काही गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. धावा 3. षटका दरम्यान पुढचा बॉल श्रेयस गुरव, लोवर फुल टच बॉल. फुल टच बॉलला तारा नाही आणि फुल टच बॉलला फुल टोल वसूल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. षटकारांना संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात 9 धावा. पुढचा बॉल श्रेयस गुरव, सफल झाले. आणखीन एक स्ट्रोक. ओ हो 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 हो, विजय विजय विजय. विजयच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर, हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला आधार. थँक्यू. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला, धावसंख्या 15. चार बॉलचा आतापर्यंत केस संपला, धावा धावफलकावरती झालं 15. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगला बॉल, थोडा खाली राहिला, पडल्यानंतर ऑफस्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातो. ज्ञानेश यांच्या हातामध्ये. 5 बॉलचा खेळ संपला, 15 धावा. सुरुवात बहुधा भरपूर वेळा मुकुल सोनारनं केली होती, पण आता मुकुल सोनारच्या ऐवजी श्रेयस गुरवला मात्र पहिल्या षटकामध्ये घेऊन आले. 2 षटकार आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक वाईट, एक सिंगल, एक 22, एक डॉट. शेवटचा बॉल, मोठा पटका कळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. थोडा बॉलमध्ये तिथे बदल केला, फिरवला बॉलला, पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा निघून गेला. 1 ओव्हरचा केस संपलाय, धावा धावफलकावरती झालं 15. एक छोटीशी हलकीशी धून ऐकूया डीजे जयदीपच्या माध्यमातून आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये. जय विजय दीपकची आहे बॅटिंग दमदार, महेश श्याम अजय यांची बॉलिंग शानदार. जय विजय दीपक, जसं गाण्यामध्ये नाव आलं तसेच स्माईल आलाय. 1 ओव्हरचा केस संपला, धावा धावफलकावरती 15. 15 ऑन स्कोर कार्ड. पुढचा होणारा मॅच गावदेवी वैतीपाडा वर्सेस
आई भवानी मारंबलपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम गावदेवी वैतीपाडा आणि आई भवानी मारंबलपाडा या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मुकुल सोनार आल्यात. 1 ओव्हरचा काही संपला. धावा फलकावरती 15 विदाउट लॉस. मुकुल सोनार वर्सेस अक्षय सँडी. विजय मात्र अशा पद्धतीने आता ही रेसला अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1 ओव्हर 15 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल मुकुल सोनार. पहिला बॉल वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. थोडं सॉफ्टच्या बाहेर घेऊन गेले. सरळ विकेट किपर ज्ञानेश यांच्या हातामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा बॉल. मॅच आनंद घेत असताना सध्या दीपेश लोखंडे या सामन्याचा आनंद घेतात. दीपेश आपलंही स्वागत. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त आतापर्यंत झालेला. धावसंख्या 15. फटका खेळलाय. समोर खेळलाय. बरोबर समोरच्या दिशेने ठोकलाय. शानदार कडक षटकार. 6. हे सहयोग प्रथमेश विशालच आहे संघाला योगदान. कल्पेश राजन चेतन गिनी संघाचा आहे मान. थँक्यू. समोरच्या दिशेने बरोबर स्ट्रेट अगदी बॅटने खेळलेला फटका. अक्षयच्या बॅटमधून पाठीमागच्या 2 बॉलवरती त्याने स्ट्रगल केला पण आता बरोबर परफेक्ट हिट. सरळ बॅटने समोरच्या दिशेने तुम्ही ताकद तुमच्याकडे असेल तर सरळ बॅटने एक चांगलं क्रिकेट दाखवू शकताय. तो स्ट्रोक मैदानाच्या मध्ये तिथे खेळला होता. बॅटची एज लागल्या. तिथून टॉप एज होती. धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. वेगानं जलद गतीने मात्र ती धाव. कारण ज्यावेळी बॉल बॅटला अगदी लागला त्यावेळी ती एक सिंगल ती जलद गतीने मात्र घेण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्या धाव फलकावरती 22-22. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या मध्ये 3 धावा. धाव फलकावरती 22-22. धावा. ओ चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावा धाव फलकावरती 22-22. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. मुकुल सोनार एक षटकारानंतर अगदी कमबॅक करतो आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. क्रिकेट एक असा खेळ आहे की तिथे तुम्हाला स्वतःला कमबॅक करून दाखवायचं आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव वर्सेस डोंगरपाडामध्ये सुरू असलेली मॅच. गोलंदाज मुकुल. बॅटची एज पाठीमागे ज्ञानेशच्या हातामधून झेल सुटलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. एक घेतला. दुसराचा प्रयत्न परंतु बॅकअप थोडा लवकर आलाय. त्यामुळे एक सिंगलवरती समाधान त्या ठिकाणी व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 23-23. शेवटचा बॉल बाकी आहे. ते 20 धावा धाव फलकावरती लगावण्यात आला. शेवटचा बॉल बाकी आहेत. विजय मात्र आतापर्यंत 7 बॉल 14-200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग. परंतु अक्षय सँडी यांची विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग सुरू आहे आणि अक्षयच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 2 ओव्हरचा काही संपलाय. धावा झाल्यात 29-29. मार्केट हल्लाई चोर लावाला येल हाईर. अर्धे ताकदीनं मार्केट हल्लाई चोर लावाला येल हाईर. भल्या भल्यांच धाबद नांदील थोडा वेळेचा खेळ 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 हाईर. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतं. धावसंख्या धाव फलकावरती 29-29. तिसरं षटक हाताळण्यासाठी पार्थ अंबेरे.
चला पार तंबिरे तयार झाल्यात. पहिलं षटक मैदानाच्या तिसरं षटक मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी 29 आतापर्यंत धावा झाल्यात. पुढील मॅच गावदेवी बैतीपाड्याचे कॅप्टन आणि आई भवानी मारमलपाड्याचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉससाठी येणार आहात. पहिला बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळलायत. क्षेत्ररक्षक वेगानं योगेश बॉलवरती आला. फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 30-30. मग पार्टला पाहिलं होतं आपण कोपरीच्या मैदानावरती सत्यनारायण चषकामध्ये श्रीराम क्रिकेट क्लबची स्पर्धा श्रीराम चषकामध्ये देखील आपण या खेळाडूला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. पणसवाड्याला एक स्पर्धा पार पडली होती, तिथेही चांगला खेळ केलात. जाणताराच्या चषक खार्डीमध्ये तिथेही आपण चांगला खेळ करताना पाहिलं होतं. आणि आता या मैदानावरती तो कशा प्रकारे खेळ करेल त्याच्या अगेन्स्ट अक्षयनं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 धावा इनिंग पेश केलेत 260च्या स्ट्राईक रेटने. चला जास्त वेळ जाण्याची काळजी फक्त घ्या. धावा 30. पुढील बॉल मोठा प्रकार खेळायचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन नाही झालं. मुकुल सोनार त्या ठिकाणी वेगानं बॉलवरती येतात. फिल्डिंग करतात. एक सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाऊन पोहोचतात 31-31 विदाउट लॉस आफ्टर 2.2 ओव्हर्स. 2.2 चेंडूचा खेळ संपला. डोंगरपाडा वर्सेस शिरगावमध्ये सुरू असलेली मॅच. अनेक चाहते सध्या घर बसल्या आपल्या टी व्हीवरती आणि अनेक जण आपल्या मोबाईलवरती हा संपूर्ण मॅच पाहत आहेत. मग शिरगाव गावामध्ये देखील या संपूर्ण मॅचला पाहिलं जात आहे. डोंगरपाडाच्या गावामध्ये देखील पाहिलं जात आहेत. आतापर्यंत 256 जण सध्या युट्यूबला पाहत आहेत. मोठा पटका खेळायचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. त्या ठिकाणी आकाश जोपर्यंत बॉल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 32-32. 8,692 म्हणजे जवळपास 9,000 प्रेक्षक वर्गाने आज संपूर्ण ही स्पर्धा व्ह्यू केल्यात. मॅचला पाहिल्यात. डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पाहिलं तर या स्पर्धेचं कव्हरेज केलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी क्लीन टू क्लिअर सर्व काही गोष्टी मात्र दाखवल्या जात आहेत. 2.3 ओव्हर्स धावसंख्या 32. फुल टच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी परंतु नो बॉल. ओ माय गॉड. नो बॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. सर आपल्यालाच यावं लागेल. महेंद्र सर स्ट्रायकर अंपर. किशोर सर तुम्हाला यावं लागेल बाहेर. कुठल्याही टीमसाठी रिव्ह्यू नाही आहे. फक्त अंपायर्सला जर डाऊट्स असला तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. याची देखील माहिती मी आपल्यापर्यंत कळवतोय. आता पंच पाहण्याचा प्रयत्न करतील किशोर सर. स्क्रीनवरती देखील त्या गोष्टी अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि पंच आता जागेवरती जातील पाहतील. ज्यावेळी पाहण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी तिथे काही गोष्टीवरती पंचाने मात्र अगदी चर्चा केली. स्वतः पंचाने येऊन पाहिलं. स्क्रीनवरती डीबीएनच्या अगदी आमच्या एडिटरने त्यांना सर्व काही गोष्टी दाखवल्यात. आणि पंचांच्या माध्यमातून सिग्नल आहेत. तो सिग्नल आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. इट्स अ नो बॉल. कमरेच्या थोडा वरती बॉल पाहायला मिळाला. आणि त्याच गोष्टी पंचाने जाणल्या पाहिल्या स्क्रीनवरती. कारण जे काम मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्क्रीनवरती दिसतात, कॅमेरामध्ये दिसतात, काही गोष्टी असतात त्या प्रॉपर दिसतात. आणि त्यामुळे त्या गोष्टी पाहण्याच्या प्रयत्नामध्ये पंचाने मात्र हा नो बॉल कवलात. धावसंख्या 34. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल फ्रीड आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एनवरती विजय मात्रे फ्री फटका खेळू शकतोय. पाहूया तो कशा प्रकारे बॅटिंग करेल.
ओ पुन्हा एकदा बॉलला वळवलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्नामध्ये. तिथे मात्र डॉट बॉल आला धावसंख्या धावफलकावरती 34. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पार्थ यांनी मात्र कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलं. धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. बॉल फेकून झालाय 4. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. पार्थ पुन्हा एकदा तयार षटकादरम्यान पुढचा बॉल घेऊन. लोअर फुलटच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. फुल टॉस वरती. फुल टोल वसूल. षटकार. कोण नडल तू असल्यावर फर पडतो तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 40. 4-0. बॉल द्या. धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल बाकी आहेत. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मैदानाच्या आतमध्ये तर खेळला गेलेला आहे. परंतु शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल त्याच्यावरती देखील चर्चा सध्या विचार विनिमय केला जातोय. पार्थ पुढचा बॉल घेऊन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आलाय डॉट. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धावफलकावरती आहे 40. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. या जाऊयात आपण डीजे ऑपरेटर जयदीप यांच्याकडे. ऐकूयात संगीत. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. योगेश भोईर तयार होतात. समोर आपण पाहिलं तर अक्षय सँडी. 7 मध्ये आतापर्यंत 15 धावा त्यांनी बनवल्यात. योगेशचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार 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 पार. सिक्सर. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो. वन साइड हीरो है. थँक्यू. वा 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 काय स्ट्रोक होता. सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलेला अक्षयच्या बॅट मधूनचा आपण पाहिलं तर याच पद्धतीने त्यानं मागे स्ट्रोक खेळला होता. आताही त्यानं तसा स्ट्रोक खेळलाय आणि बरोबर समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इनटू द फॅन्स. 46. 46 धावा विदाउट लॉस. 3.1 संपला धावा धावफलकावरती. 46. 46. अजून 5 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. आज विराटच्या जर्सीमध्ये आपल्याला टीम शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संपूर्ण संघ पाहायला मिळतोय. बाकी त्यांचे इतरही खेळाडू आहेत. 46. 46. आणखीन एक स्ट्रोक खेळला. फोर्स केला बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. हलवलाय सारा मार्केट त्याने त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा. थँक्यू. या चौकारासोबत दोन्ही खेळाडूची 50 धाब्यांची पार्टनरशिप मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय सँडी आणि विजय मात्रे एकानं बनवल्यात 25. दुसऱ्यानं बनवल्यात 22. अक्षयच्या आतापर्यंत 25-9 मध्ये. विजय मात्रेच्या 12 बॉल मध्ये 22. पुढचा बॉल. योगेश पुन्हा तयार. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. त्या ठिकाणी झेल सुटलाय. एक धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक वरती जायचं आहे. अक्षयला विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. कॉम. जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. बाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. थँक्यू. एक महत्वाची इनिंग्स करून विजय मात्रे बाद होतात. 22 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 षटकार. 183च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी बॅटिंग केली. 3.3 ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 51. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जय गावडे
आणखीन एक मोठं नाव, दर्जेदार बॅटिंग करणाऱ्यापैकी आणखीन एक खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तीन बॉलचा खेळ बाकी आहेत. योगेश तयार, ओ द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात किशोर सर. आमच्या दिशेने वळत असताना धावसंख्या 52, 52, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स. 3.3 चेंडू फेकून झाल्यात. धावपलक्यावरती धावा 52 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा योगेश. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगोदरच थोडं बाउंड्री लाईनच्या बाहेर होते आणि त्यामुळे हा षटकार मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. थँक्यू. षटकाराने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचतात 58, 58 धावा. परफेक्ट प्रयत्न होता परंतु थोडंच बाउंड्री लाईनच्या बाहेर अगोदरच आले होते मुकुल, त्यामुळे तो षटकार. आणखीन एक स्ट्रोक खेळला, हवेमध्ये खेळलाय, प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात परंतु नाही थांबवू शकणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू. या षटकाची सुरुवात झाली षटकार चौकारानं आणि आता षटकार चौकाराची आतिषबाजी होत आहेत. एकूण आतापर्यंत धावा या षटकामध्ये आल्यात 22. शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पंच मात्र इशारा करत आहेत वाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 63, 63. शेवटचा बॉल बाकी आहे, धावा झाल्या 63. परंतु हे धावा असं आहे, हे मैदानात असं आहे ना की ते धावा नेहमी बनताना पाहिलेल्या आहेत. आणखीन एक स्ट्रोक, फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. अक्षय सांडीच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार. धावपलकावरती धावा उभारल्यात त्या 69, 69 धावा झालेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. त्या बरोबर 4 ओव्हरमध्ये 70 धावेचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. 4 ओव्हरमध्ये 27 धावा कशा प्रकारे चेस होतील याच्यावरती आपण अगदी लक्ष वेधित करणार आहोत. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल या पुढच्या इनिंगसाठी आणि त्याच्या पहिल्या इनिंगसाठी आवाज ऐकू होईल मृदुलजी मेहर यांचा. धन्यवाद. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. थँक्यू. पुढील मॅचचा टॉस वैतीपाडा आणि मारमलपाडा हिमांशू यांच्या शुभस्य टॉस होणार आहेत. चला कॅप्टन मारमलपाडा आणि वैतीपाडाचे कॅप्टन या. टीम मारमलपाडाचे कॅप्टन आलेत. हो आलेत. टॉस केला जातो आदरणीय हिमांशू पाटील यांच्या शुभस्य.
येस वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व क्रीडा रसिक, प्रेक्षक, राजा वर्ग, खेळाडू, पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स आयोजित शिरगाव चषक क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. एक भलं मोठं आव्हान धापक गाभर आहे. दोन संघ आतापर्यंत विनर आहेत. त्यानंतरची ही लढत, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. एकीकडे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष आर के डोंगरपाडाचा संघ. येणारे 24-70 धावांचं आव्हान धापक गाभर आहे. दोन सलामीवर बॅटर आपण पाहतोय. पप्प्या पहिला चेंडू पंचांकडे दाद, परंतु सुपर लाईन लेन टप्पा आणि यावेळेला पंच तटस्थ आहे. अर्थातच काय तर निर्धाव चेंडू येतोय. आता दोन सलामीवर बॅटर, एकीकडे मोकुल सोनार आहे, दुसरीकडे पप्प्याला आपण पाहतोय. उंच तगडा ताकदवान पप्प्याकडे तितकाच मोठा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि मैदानात दाखवणं तो गरजेचं आहे. एक भला मोठा आव्हान धापकावर आहे. दुसरीकडे शिरगाव संघ आज घरच्या मैदानामध्ये खेळतोय. घनश्याम भोईर धावचिच्च्या रूपानं आता काय आहे, पप्प्याला आता मैदान सोडावं लागतंय. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. बडी मछली जाल में फसी आहे पप्प्याच्या रूपानं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ सिंगल धावफलकामध्ये कंप्लीट. दुसऱ्याच्या नादात खऱ्या अर्थानं पप्प्यासारखा खेळाडू आता परताळतोय. नवीन फलंदाज आता ज्ञानेश येतोय. ज्ञानेश मध्ये तीक्ष्ण आहे. दुसरीकडे आपण पाहतोय दोन खेळाडू आहेत. दोन खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आपण पाहतोय. मुकुल सारखा खेळाडू असेल, मुकुलला सातत्यानं मोठ्या सामन्यांचा तो अनुभव आहे. परंतु आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ, एक धावफलकावर एक गडींच्या मोबदल्यामध्ये. ज्ञानेश असेल, मुकुल असेल, दोन खेळाडूंना आता मैदानात खेळ करणं गरजेचं असेल. महेश ओव्हर द विकेटचा मारा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा तो प्रयत्न होता. दुसरीकडून यष्टी रक्षक अगदी चपळाईनं नॉन स्ट्राईक एंडला यावेळेला थ्रो होता. ज्ञानेश थोडासा पुढे आला होता, त्याला माहिती होतं, परंतु थोडक्यात धोकला जातोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ. अगदी दोन खेळाडूंना आतापर्यंत बांधून ठेवलंय. पप्प्यासारखा खेळाडू खऱ्या अर्थानं धावचीच्या रूपानं बाद आणि त्यानंतर यावेळेला शफल होता. दांडी गोल आहे. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टिचून मारा होता. सबमरीन डिलिव्हरी आणि मोकुल सोनार यावेळेला गोल्डन डकचा शिकार. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. अजून एक फलंदाज श्रेयस गुरव. खऱ्या अर्थानं डोंगरपाडा संघ आपण पाहायला गेलं तर एक मोठी क्षमता आहे, मोठे बॅटिंग आहे आणि त्या प्रकारचं खेळ करणं आता मैदानामध्ये गरजेचं आहे. 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. 24 चेंडू 70 धावांचं आव्हान आहे. परंतु आतापर्यंत महेशनं ज्या प्रकारची ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवले, प्रभावित करणार आहे. श्रेयस पुन्हा एकदा उंच आहे, हवेत आहे, प्रयत्न आहे, परंतु यष्टी रक्षक येतोय. कॉम्बिनेशन फील्ड चांगल्यारीत्या अगदी उंच हवेत होता. सिंगल धावफलकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. महेश आतापर्यंत जबरदस्तरित्या सुपर लाईन लेन टप्पा काय मैदानामध्ये दाखवतोय.
शिरगावचा संघ प्रचंड मोठा अनुभव आज घरच्या मैदानाचा आहे आणि तो अनुभव आतापर्यंत एकतर्फा थोडासा सामना आतापर्यंत आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लाईन लेन टप्पा आहे परंतु पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न. अगदी वेगानं दोन खेळाडू येतात कॉम्बिनेशन फील्ड. घनश्याम भोईर गेला होता परंतु येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावेंसाठी शेवट गोड आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफकावर. सारा लवलाय मुंबई ठाणा नावाला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा नावाला अटक केलाय पुन्हा. यस धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफकावर येत असताना आता विजय म्हात्रे ज्याच्या बॅटमधून आपण अफलातून धावा पाहिल्या. विजयच्या त्या 22 धावा, अक्षयच्या त्या 26 धावा, जयच्या त्या 16 धावा आणि त्या बळावर 70 धावेंचं एक भलं मोठं आव्हान ते धाफकावर बनवलं जातंय. विजय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून विजयकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. पहिला चेंडू वर द विकेटचा मारा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न श्रेयस. दुसरीकडे यंग टॅलेंट आहे आणि पहिल्या चेंडूवर 6 धावेने आता धावफक खोलतंय. येस थँक्यू डीजे. आपण श्रेयस गुरव सारखा खेळाडू पाहतोय. लेदर क्रिकेट असेल, विरार मधून सातत्यानं एक बोलबाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील श्रेयस गुरवचा राहिलाय आणि श्रेयसमध्ये ती क्षमता आहे. एकीकडे प्रचंड मोठा अनुभव, दुसरीकडे यंग टॅलेंट. आपण श्रेयसला पाहतोय पुन्हा एकदा यावेळेला थर्ड मॅन रिझन मध्ये आता 4 धावा. काय सुरुवात करतोय. दुसरं षटक. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा हे आतापर्यंत धावफलकावर येत आहेत. चांगला खेळ आतापर्यंत श्रेयसचा आपण पाहतोय. दुसरीकडे ज्ञानेश आहे. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. 70 धावेंचं एक भलं मोठं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे. परंतु दुसरीकडून आर के डोंगरपाड्याचा संघ देखील तो तुल्यबल आहे, ती स्टार कास्ट आहे आणि त्या प्रकारची आता दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्रेयसला आतापर्यंत. त्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय. आता विजयवर थोडासा प्रेशर आहे. विजयवर आतापर्यंत थोडासा प्रेशर, तणाव, दबाव सर्व काही झळकत आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगल्यारीत्या थोडासा फंबल आहे परंतु सिंगल धाव. फेकीमध्ये ती नेकी नव्हती त्या कारणास्तव आता सिंगल धावेने धावफक. तिसऱ्या चेंडूवर सिंगल. अर्थातच आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 17 धावा हे आतापर्यंत धावफकावर पाहतोय. 1.3 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफकावर येत असताना 70 धावेंचं एक भलं मोठं आव्हान धावफकावर आहे. एकीकडून श्रेयस आतापर्यंत चांगली ती फलंदाजी करतोय परंतु दुसरीकडून ज्ञानेशला देखील ते प्रकरण एक्सेलेट करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ज्ञानेशच्या बॅटला बॉल आणि बॅटचा तो संपर्क नाही परंतु सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफकामध्ये भर पडते. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहायला गेलं तर ते 2 मोठे फटके परंतु आतापर्यंत विजयनं पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून दिलाय. 5चे 2 चेंडू आपण पाहायला गेले तर 2 चेंडूवर फक्त 2 धावा धावफकावर येत असताना ते व्हेरिएशन आतापर्यंत मैदानामध्ये विजय देखील दाखवतोय. पुढील चेंडू यावेळेला पंचांचे 2 हात फैलावले जातात. अर्थातच काय तर आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव आता धावफकामध्ये भर पडते. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 19 धावा धावफकावर येत असताना पुन्हा एकदा उंच आहे, हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. तुर्तास सिंगल धाव. सिंगलने आता समाधान. थोडासा फंबल आहे परंतु येस नोचा कॉल आणि थोडक्यात धोकला जातोय. श्रेयस थोडीशी जास्त घाई होते आणि घाई करणं गरजेचं आहे. एक भलं मोठं आव्हान धावफकावर शिरगाव संघानं ठेवलंय. 70 धावांचं ते आव्हान धावफकावर आहे. आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ 20 धावा धावफकावर. आता येणारे 13 चेंडू अजून देखील 50 धावा
त्या धावफलकावर बनवायच्यात आणि यावेळेला येतोय चेंडू सीमारेखावर षटकार. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आता 26 धावा. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जावा मी यस धन्यवाद अडजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 26 धावा. 26 धावा धावफलकावर येत असणारा आता विकास येतोय. या अगोदरचा सामना असाच पहिला होता. 55 धावा त्या धावफलकावर खऱ्या अर्थानं चेस केल्या होत्या आई भवानी मारंबलपाडाचा तो संघ. परंतु आता येणारे 12 चेंडू 44 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. श्रेयस वैयक्तिक आतापर्यंत 5 चेंडू 13 धाव्यांची ती चांगली खेळी. दुसरीकडून ज्ञानेश आहे 10 धाव्यांवर वैयक्तिक खेळतोय. परंतु आता विकास पहिला चेंडू आपल्या संघासाठी तो विकास करून द्यायचा आहे. यावेळेला तो उडाचा फंबल येतोय. चेंडू जवळ 2 खेळाडू आता पाठलाग करतायत. येतोय चेंडू अजून एक सीमारेखाबाहेर चौकार. बाहेर आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये भावा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बरं का. येस थँक्यू दिडजे. धावफलकावर आतापर्यंत 30 आहेत. येणारे 11 चेंडू आता 40 धावा बनवायचे आहेत. पहिल्या आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ आपण पाहायला गेला तर 30 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात श्रेयसची राहिली. आता पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न गॅदर करेपर्यंत सिंगल धावफलकामध्ये भर पडली जाते. सातत्यानं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम चेंद नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा प्रयत्न चालू आहे. आता प्रयत्न खऱ्या अर्थाने एक्सेलेंट केली जाते गाडी. आता तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण हल्ला सर्व काही आता मैदानामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. इक्वेशन काय आहे. येणारे 9 चेंडू 35 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. परंतु ज्ञानेश वैयक्तिक 14 धाव्यांवर खेळतोय. दुसरीकडून श्रेयस ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण तो विस्फोट पाहिलाय. 9 चेंडू 35 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. आतापर्यंत 35 आहेत. अजून देखील 35 बनवायचे आहेत. यावेळेला उंच आहे, हवेत आहे. अक्षय येतोय आणि थोडासा फंबल परंतु त्यानंतर चांगल्यारीत्या टिपलाय जे संपलाय खेळ. ज्ञानेशच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय भाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये भावा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बरं का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हान लय आतमधी. यस धन्यवाद अडजे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय थोडासा अक्षय नक्कीच थोडासा फंबल झाला होता. परंतु त्यानंतर अगदी चांगल्यारीत्या तो टिपला. जय सेलिब्रेशन आपण पाहू शकतोय. मोठा गडी खऱ्या अर्थानं ज्ञानेशला आता मैदान सोडावं लागतंय. येणारे 8 चेंडू मध्ये अजून देखील 35 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. एक भलं मोठं आव्हान धावफलकावर आहे. नवीन बॅटर आता आकाश घरात येतोय. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवर आता आकाश आक्रमण हल्ला करणं जाणतोय. आकाशमध्ये देखील ती क्षमता आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावेने आता धावफलकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. आकाशला देखील तितकाच मोठा अनुभव. आकाशकडे देखील सातत्याने आपण पाहिला. अंडरआर्म क्रिकेट तितकंच चांगलं खेळतोय. एक आक्रमकतेचा सितारा म्हणून आकाशकडे पाहिलं जात आहे. आतापर्यंत धावफलकावर 37. आता येणारे 7 चेंडू 33 धावा ह्या धावफलकावर बनायच्या आहेत. 7 मध्ये 33 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. आतापर्यंत दुसरीकडून शिरगावचा संघ म्हणतोय यावेळेला एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल.
येणारा षटकार यावेळेला डोंगरपाड्याचा तो संघ पाहतोय, परंतु येणार का? ह्या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय केला जातोय. आता पंचांकडे दाद आहे, पंचांकडे त्या आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु येतोय फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफक अवर 37 धावा. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. यस, धन्यवाद अडजे. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 6 मध्ये आता 33 धावा धाफकावर बनवायचे आहेत, परंतु दुसरीकडून आता घनश्याम भोईर सर आहे, स्वतः एक चांगले समालोचक आहेत, चांगले अष्टपैलू असा खेळाडू. सातत्याने याकडे पाहिलं जात आहे. अनेक मालिकावीर ह्या खेळाडूच्या नावे आहेत, परंतु दुसरीकडून आता श्रेयसला एकीकडे प्रचंड मोठा अनुभव असणारा घनश्याम भोईर आहे, दुसरीकडे श्रेयस गुरव आहे. येणारे 6 चेंडू आता धाफकावर 33 बनवायचे आहेत. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता संकटावर तुटून पडायचं आहे. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. श्रेयस आहे, समोर घनश्याम भोईर आहे. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडूला दिलाय मानवंदना. येतोय चेंडू सीमारेखावर. षटकार. वाऱ्यावानी मधुर बैल पळतोय एकच बादशाह अड्ड्याचा. वाऱ्यावानी मधुर बैल पळतोय एकच बादशाह अड्ड्याचा. येस, धन्यवाद डीजे. येणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी हेमंतदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. घनश्याम भोईर सरांसाठी येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू 200 रुपयाचं पारितोषिक हेमंतदादा पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आता षटकार येतो. अर्थातच मॅचचे इक्वेशन काय आहे? येणारे 5 चेंडू 27 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. श्रेयस आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतोय. श्रेयसनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवलाय, परंतु आता घनश्याम मध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आहे. येतोय चेंडू सीमारेखाबाहेर. अजून एक चौकार. या आडिवली वाल्या राहुल भाईचा नाद नाही छकडेवाल्याचा. या आडिवलीवाल्या राहुल भाईचा नाद नाही छकडेवाल्याचा. येस, धन्यवाद डीजे. पराभवाने माणूस संपतो. प्रयत्न सातत्यानं आपण मैदानामध्ये ज्याचे राहिलेत ना, तो मात्र वेगळं एक वर्चस्व गाजवत असतो आणि प्रयत्न करतोय. आतापर्यंत श्रेयसचे ज्या प्रकारचे आपण प्रयत्न पाहिल्यात, काय खेळ केलाय. एक भला मोठं लक्ष नक्कीच धाफकावर आहे, परंतु हा श्रेयस स्वतःला इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. येणारे 4 मध्ये 23 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. एकाकी झुंज, एकाकी किल्ला आतापर्यंत श्रेयस लढवतोय, परंतु आता शिरगाव संघाचा खऱ्या अर्थानं 200 रुपये हेमंतदादा पाटील प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी घनश्याम भोईर सरांसाठी आहेत. निर्धाव चेंडू एक येतो. आता मॅच थोडासा आपण पाहायला गेला तर फिसलतोय. आता येणारे 3 मध्ये 23 धावा धाफकावर, परंतु चांगला खेळ श्रेयसचा राहिलाय. येथून डोंगरपाड्याचा संघ एखादा लक फॅक्टर, एखादा अतिरिक्त आपण पाहतोय, परंतु लगातारचा दुसरा घनश्याम भोईर सरांचा अजून एक निर्धाव चेंडू येतोय. घनश्याम भोईर सर प्रचंड मोठा अनुभव, अनेक वर्ष सातत्यानं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जात आहे ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतंय तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हा अनुभव आहे, प्रचंड मोठा अनुभव घनश्याम सरांकडे आपण पाहतोय. अनेक वर्ष आज क्रिकेटसाठी आपण पाहायला गेले तर अनेक वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात असा तो खेळाडू आहे आणि तो यावेळेला म्हणतोय एक तेरी आहे, तो एक हमारी भी आहे. आम्ही पण बरेच वर्ष ह्या क्रिकेटसाठी तितक्याच उन्हाळे, पावसाळे हे पाहिलेले आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, मॅचमध्ये औपचारिकता बाकी, 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा धाफकावर बनवायचे आहेत.
सामना फिनिश, सामना कल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आता टिपलाय जे संपलाय खेळ. काय गोलंदाजी आहे, काय कमबॅक करून दिलाय शिरगाव स्पोर्ट्स संघ. कॉंग्रॅच्युलेशन, पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आर के डोंगरपाडा संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये आले, आपण देखील अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला. गेलाय खटला, चांगला वकील जाऊन गाठला, माझा वकील पेटून उठला, माझा वकील पेटून उठला. जे साहेबांना विषयी पटला ना भाई, माझा जन्म दुनिया सुटला. जे साहेबांना विषयी